त्यांचा आरोप आहे की आमदारांनी आम्हाला फसवलं. बापू तुमची काही याच्यावर असेल तुम्ही स्थानिक आमदार कोणी फसवलं? तिकडनं काही रिॲक्शन झाले? आता ह्या काल आम्ही बोलू, काल एका कार्यक्रमात एकत्र होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी तिकडे का गेलो नाही की मी राजकीय माणूस इन्व्हॉल्व्ह झालो की विरोधक जे राजकीय आहेत ना ते वेगवेगळ्या गोष्टी बोलून वाटोळ करून टाकतात, म्हणून मी 2-4 दिवस गेलो नाही. पण काल मी साहेबांना भेटलो. काल आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये कलेक्टर साहेब, मी आणि तिघांनी चर्चा केली की सरकार म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मी बोललो की राजकारण लोकल होते त्याच्याऐवजी सरकारने बघावं आणि मी त्यांना विनंती केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला जवळजवळ प्रत्येक गावातून फोन आले, बापू आमची पोरं अडकली. पहिल्यांदा मागणी साहेबांनी, तुम्ही नंतर केली, पहिल्यांदा काल फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी मागणी केली की ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यातली निरपराध जी पोरं आहेत त्या पोरांवरच्या केसेस आपल्याला मागे घेतल्या लागतील. तो तुमचा अधिकार आहे, कसं करायचं, पण ते केलं तर वातावरण निवळेल आणि चुकीचे लोक आहेत ते बाजूला पडतील, पण चांगले लोक आहेत ते समोर येतील. काल मी 1 तास आम्ही चर्चा केली. मी फक्त सुरुवातीला 2-3 दिवस एवढ्यासाठी जात नव्हतो की मी गेलो की राजकारण होणार आणि विरोधक, काल सुद्धा आता अंबादास दानवे वगैरे येऊन ज्या पद्धतीने बोलत होते, आपल्याला हा प्रकल्प करणे अख्ख्या पुणे नव्हे महाराष्ट्रासाठी 14 जिल्ह्यांचा प्रश्न आहे. प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि एखादं धरण झालं तर 1000-2000 हेक्टर जमीन जाते आणि पाणी 200 किलोमीटर लांब जाते. पण या केसमध्ये हा फरक आहे की इथे विमानतळ झाल्यानंतर त्यातले 100% बेनिफिट 100% हे पुरंदर हवेली या मतदारसंघाला होणार आहे. कारण विमानतळ आलं की तिथले सगळं डीपी होणार, हे होणार, कुठे बिल्डिंग होणार, कुठे काय होणार, कुठे कोल्ड रूम होणार, कुठे शाळा होणार. सगळ्या तरुण पोरांना, नवीन पिढीला चांगल्या संध्या मिळणार आहेत. हे परत परत मी सांगत असतो आणि म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं माझी विनंती हीच असेल की तो देणारच नाही, याच्यापेक्षा काय काय ऑप्शन होत आहेत त्या बेस्ट ऑप्शन. मी जेवढ्या लोकांनी मला हे केलं त्या सगळ्या लोकांना, इथे कुंभारकर बसलेले आहेत वगैरे, शेवटच्या क्षणाला तुमचा आमदार म्हणून तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होत असेल तो मी होऊ देणार नाही. पहिला माणूस मी असेल जर चुकीचं होत असेल तर ते ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे असा काही गैरसमज नाही. सरकारचा जो निर्णय त्याच्याबरोबर मीच देखील आहे आणि शेतकऱ्यांबरोबरच.